यार खूप दिवसापासून आहे ना माझ्या इंस्टाग्रामच्या फीडवर ही वाली रेसिपी येत होती हैदराबादी चिकनची. तर आज मी ती बनवणार होती आणि त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि त्याच्यासोबत मी नान पण बनवणार होते, ते पण फर्स्ट टाईम. मी आधी कधीच नाही बनवले. आणि ह्या नानची रेसिपी हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी ती उद्या पोस्ट करेल. सर्वात पहिले मी ते कांदे चॉप करून घेतले होते आणि ते सर्व पेस्ट रेडी करून घेऊ. टमाटरचा बनवला होता, त्यानंतर हिरवी मिरची, थोडेसे लसूण, त्याला थोडंसं असं कुटून घेतलं होतं मी. त्यानंतर इथे काजूचा पेस्ट बनवला आणि ते सर्व माझं रेडी होतं. जे काम मी पहिले करायला पाहिजे ते लास्ट करते मी. ते कांदा फ्राय करायचा होता, तर इथे तो फ्राय करून घेते. शेजारी चिकन मॅरिनेट करून घेऊ आपण. त्यामध्ये हळद, लाल मिरची, धनिया पावडर, चिकन मसाला हे सर्व टाका. नंतर दही पेस्ट केलं होते ते सर्व पेस्ट त्यामध्ये ॲड करायचे. लास्ट कोथिंबीर आणि निंबू टाकून छान असं मिक्स करायचे. हे कांदे पण टाकायचे आपल्याला, पण ते फ्राय झाले नव्हते. ते फ्राय झाले त्यानंतर ते पण त्यात ॲड केले आणि याला ॲटलिस्ट 2-3 तास तरी ठेवा, पण एवढा टाईम नव्हता म्हणून मग त्याच कढईमध्ये परत त्याला टाकलं तेल वगैरे टाकून. आणि असं तेल आल्यानंतर त्याच्यामध्ये 3-4 हिरव्या मिरच्या टाका, कोथिंबीर आणि थोडं हलवून वगैरे त्याला परत ठेवा तेल सुटूस तर. तुम्हाला पाणी हवं असेल तर ते पण ॲड करा, मी थोडं केलं होतं त्यानंतर. आणि इथे नान करायला घेऊ आपण. एकदम असं स्मूथ असं मऊसर पीठ पाहिजे आपल्याला. आणि थोडी कोथिंबीर घेतली होती, माझ्याकडे तीळ नव्हते काळे म्हणून मी काही ते लावले नाही. मग थोडंसं त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची आणि बॅक साईडून त्याला पाणी लावायचं आणि असं तवेवर ठेवायचं आणि थोडं खालून शेकलं की याला असं उलटं करायचं आणि हे बघा आपलं एकदम छान मऊसर असं नान तयार होतो. आणि वरून बटर तेल जे काय लावायचे ते लावा आणि ते मस्तपैकी हैदराबादी चिकन आणि नान हे रेडी आहे. तुम्ही पण एकदा ट्राय करा. बाय.